चला मंडळी, तीच भेंडीची भाजी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल ना? आज बनवूयात थोडीशी वेगळी भेंडीची भाजी. तर यासाठी मी काय केलं, 3 चमचे इथं बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे साधारण एक अर्धी वाटी भरून मी पाणी ओतलं आणि याचा गुठळ्या संपूर्णपणे मोडून घ्यायच्यात. छान आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे मग गुठळ्या मोडायला आपल्याला सोपं पडतं. आता इथे संपूर्ण गुठळ्या मोडल्या गेल्या, की मग यामध्ये आणखीन थोडंसं पाणी वाढवूयात. साधारण एकूण ना आपल्याला फक्त अर्धा ग्लासच पाणी यामध्ये घालायचं आहे. हा जो चमचा मी तुम्हाला इथे दाखवते आहे, त्या चमच्याने 3 चमचे बेसन घेतलं. हा थोडासा मोठा चमचा आहे. यापेक्षा छोटा असेल तर 3, 4 किंवा 4.5 चमचे असं तुम्ही बेसन घेऊ शकता. बेसन आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त नक्कीच करू शकता. चला हे काम झालं. आपण हे तयार केलेलं बेसनाची स्लरी साईडला ठेवूयात आणि पुढची कृती पाहूयात. बनवायला अतिशय सोपी अशी ही भेंडीची भाजी आहे. सकाळच्या घाईत सुद्धा तुम्ही बनवू शकता. डब्याला चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा छान लागते. तर साधारण एक पळीभर म्हणजेच 1 टेबलस्पून इथं मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे साधारण अर्धा छोटा चमचा मोहरी घातली. तितकं जिरंसुद्धा घातलेलं आहे. आता यासोबतच मी ना इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत. या फोडणीमध्ये घालायच्या मस्त स्वाद येतो. सोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं. तयार केलेल्या फोडणीमध्ये आता आपल्याला कांदा घालायचा. कांदा किती घालायचा? तर मध्यम आकाराचा इथे मी कांदा घेतला होता. असा चांगला बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. कांद्यासोबतच काही कढीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा साधारण मिनिटभरासाठी मध्यम आचेवरती थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. अगदीच रंग आपल्याला चेंज करायचा नाही. आज आवाज थोडासा बसलाय, तब्येत थोडीशी खराब आहे, म्हणून आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येऊ शकतो. साधारण 1 मिनिटभरासाठी फक्त कांदा परतून घेतला. आता यामध्ये घालूया टोमॅटो. मध्यम आकाराचाच टोमॅटो घेतला होता, तो सुद्धा असा बारीक चिरून घेतला. हा सुद्धा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हवं असेल तर यावरती तुम्ही झाकण ठेवून सुद्धा टोमॅटो शिजवून घेऊ शकता. टोमॅटो छान असा परतला गेलाच पाहिजे, हलकासा तो मऊसूत व्हायला पाहिजे, तरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. हवं असेल तर थोडंसं मीठ घालून तुम्ही टोमॅटो परतून घेऊ शकता. इथे टोमॅटो चांगला असा मऊसूत परतून झालेला आहे. आता यानंतर काय करूयात, जे काही पावडर मसाले आहेत ते यामध्ये घालायचे. बेसिकच मसाले घालणार आहोत, रोजच्या वापरातले मसाले आहेत. सगळ्यात आधी तर घालूयात पाव चमचा हळद आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल मिरचीची पावडर घालायची आहे किंवा कोणताही घरगुती मसाला तुमच्याकडे असेल तर तो घालायचा इथे. मग यानंतर तुम्ही यामध्ये गरम मसाला नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता इथे मी काय केलं, की लाल मिरची पावडर घेतली, यासोबतच 1 छोटा चमचा गरम मसाला घातला आणि रंगासाठी फक्त 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. हे घातलेले पावडर मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचेत. यासोबतच आत्ताच मी यामध्ये मीठसुद्धा चवीपुरतेचं घातलेलं आहे. जे काही आपल्या भाजीला लागणारं मीठ आहे ते सुद्धा घातलं. आता हे फक्त आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. यावेळेस गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. आता ना इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुतली, पुसून घेतली, चिरून घेतलेली आहे. ही चिरलेली भेंडी आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे. खूप जाड-जाड सुद्धा किंवा मोठे-मोठे असे तुकडे भेंडीचे कापू नका. थोडीशी मध्यमच आकारामध्ये कट करून घ्यायची. आता जे सुरुवातीला बेसनाचं पाणी आपण बनवून ठेवलं होतं किंवा हे स्लरी बनवून ठेवली होती ना, हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. बघा यावेळेस गॅसची फ्लेम लोच ठेवायची कारण बेसन आहे ना, पटकन खाली तव्याला चिकटू शकतं. आता मात्र तुम्ही बेसन ओतल्यानंतर जेव्हा मिसळून घेता त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यम करायची. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल, की हे मिश्रण खूपच चिकट वाटते कारण बेसनामध्ये सुद्धा हलकासा चिकटपणा असतो. ओलसर आहे बेसन आणि भेंडी तर काय चिकटच असते. सुरुवातीला असं वाटू शकतं, की भरपूर चिकट आहे. पण जसं-जसं तुम्ही मिक्स करत जाल ना, तसं-तसं छान भेंडी मोकळी होते आणि खायला तर ही इतकी जबरदस्त लागते ना, तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहायलाच हवी. तर बघा अशी चिकट दिसतीये. आता साधारण मध्यम आचेवरती आणखीन एक 1.5 मिनिटांसाठी ना मी हे सतत परतून घेणार आहे. जसं-जसं परतायला लागाल, तसं-तसं तुमच्या लक्षात येईल, की बेसन जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. भेंडीचा आणि या मिश्रणाचा एक घट्ट असा गोळा तयार झालाय. बेसनाला एक कच्चेपणा राहू नये ना, म्हणून मग आपण काय करूया यावरती झाकण ठेवू. फार वेळ ठेवायचा नाही, अर्धा ते 1 मिनिटांसाठी लो फ्लेम करून यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे बेसन आणि भेंडी थोडीशी वाफवली जाते. झाकण काढलं, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला ना एक-एक स्टेज मी दाखवणार आहे, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की किती वेळ लागतो, कोणत्या-कोणत्या स्टेप्स आहेत. कारण सुरुवातीला आपल्याला घाबरायला होतं, की भेंडी तर फार चिकट दिसते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम बनवाल ना, त्यावेळेसच ही फक्त शंका तुमच्या मनात येऊ शकते.
म्हणूनच ही सगळी कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला असा घट्ट गोळा होतो, पण आपल्याला सतत हलवत राहायचंय. भेंडीची ही भाजी बनवता-बनवता किचनमधली इतर कामंसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कारण आपल्याला काही यामध्ये आता काहीच घालायचं नाही. फक्त भेंडी परतून घ्यायची. आता बघा, साधारण 2 ते 2.5 मिनिटाच्या अंतरानंतर इथं भेंडी हलकीशी मोकळी व्हायला सुरुवात झाली. जो सुरुवातीला चिकटपणा दिसत होता, तो आता अजिबात दिसत नाहीये. आणि भेंडीसुद्धा हलकीशी अशी सॉफ्ट वाटते, शिजल्यासारखी हलकीशी दिसायला लागलेली आहे. आणखीन एक साधारण आणखीन 2 मिनिटांसाठी परतून घेऊ. आता बघा, कढई असेल, तवा असेल, जे कोणतं तुम्ही भांडं घेतलं असेल ना, त्याची खरवड जर खाली लागत असेल बेसनाची, तर ती सुद्धा हे मिक्स करत असताना काढून घ्यायची आहे. तर बघा, आणखीन एक 2 मिनिटाच्या अंतरावरती छान मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे. आता काही नाही, आणखीन 1 मिनिटभरामध्येच तुम्ही भेंडी बघाल, तर मस्त मोकळी-मोकळी झालेली असते. माझा हा रोजच्या वापरातला लोखंडी तवा आहे. यामध्येच रोजचं जेवण मी बनवत असते. रोजच्या भाज्या, पातळ भाजी असू देत, रस्सा भाजी असू देत किंवा सुकी भाजी छान लागते यामध्ये आणि म्हणूनच आज मी यामध्येच बनवलेलं आहे. तर बघा आणखीन एक 1 ते दीड मिनिटानंतर भेंडी बघा कशी मोकळी-मोकळी झाली आहे ना, पाहताच खावीशी सुद्धा वाटते आणि ही भेंडी तुम्ही सकाळी बनवलीत ना, तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत मस्तच लागते. डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच प्रवासासाठी तुम्ही जाणार असाल ना, तरीसुद्धा लवकर अशी ही भेंडी खराब होत नाही. नक्की ट्राय करून पहा. बेसन भेंडी या भाजीचा प्रकार तसा सोपाच आहे. फक्त वेळ लागतो ते परतून घेण्यासाठी. साधारण 10 ते 12 मिनिट मला लागलेले आहेत. तर आशा करते आजची ही भेंडीची वेगळी भाजी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पाहाल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.